श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, आपण मिळवलेले यश, आपली समृद्धी किंवा आपण घेतलेली एखादी मौल्यवान वस्तू, हे सगळं त्याच व्यक्तींना सांगत चला. ते कळल्यावर खरोखर मनापासून आनंद होईल. श्रोते हो, ज्यांना ऐकून जळफळाट होणार नाही किंवा जे आपल्याला प्रोत्साहन देतील अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी, फक्त अशासाठीच. श्रोते, अशा माणसांना म्हणजे आपल्या आयुष्यातील खरी संपत्ती असते. ज्या माणसांना आपल्याशी वागताना कुठलाही स्वार्थ नसतोय, कुठलीही संकुचित भावना नसते किंवा जे आपल्याला जीवापाड जपत असतात, अशाच माणसांना आपल्या जवळचं मानायचं असतं आणि मानायचंच सुद्धा असतं. बाकीची सगळी आपल्या आयुष्यातील गर्दी असते, ज्यांना आपल्याला कशाचाही फरक पडत नसतो. ना आपल्या आनंदात खुश असतात, ना दुःखात किंवा अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करतात. श्रोते हो, गर्दीला गर्दी म्हणूनच पाहावं, गर्दीला थोडं अंतर ठेवून राहावं, तर आपल्या जीवनाचा प्रवास निश्चित आनंदाचा होऊ शकतो. श्रोते हो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका घेऊन आलोय. करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आधार देणारा पाठीवरचा हात जरी रिकामा असला तरी बळ देण्याची ताकद ही त्या हातामध्ये असते. लोकांना खोटं बोलल्यानं पाप लागतं, तर खरं बोलल्याने आग लागते. कधी कधी एकटं बसून बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. आपण काम केलं हे कोणी लक्षात ठेवत नाही, आपण काम केलं नाही हे मात्र लगेच लक्षात ठेवतात. बोलणं थांबलं की नात्यामधील अंतर वाढत जाते. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात, एक जगणारा आणि एक वागणारा दिसतो. पण जगणारा पाहावा लागतो माणसाच्या मनात डोकावून. प्रत्येक दिवस सुखाने घालवायचा असेल तर थोडेफार निर्लज्ज व्हावं लागतं. अतिशय बुद्धिवान लोक आणि वेडी लोक यामध्ये काहीच फरक नसतो. दोघेही कोणाचं ऐकत नसतात. प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहावं इतक्या काही लोकांच्या नजरा चांगल्या नसतात. आपल्या मनात खूप जागा असते, पण काही लोकांना डोक्यातच जायचं असतं. आपली जीभ ही जास्त वळवळायला लागली तर समजून जायचं आपली बुद्धी सुट्टीवर गेली आहे. सेटल झाल्यावर स्वतःसाठी जगू हे आपण स्वतःला दिलेलं खोटं आश्वासन असतं. खोटं बोलणं अतिशय वाईट असतं असं म्हटलं जातं, पण तेच खोटं जर एखाद्याच्या भलं करत असेल तर ते खोटं बोलणं नक्कीच बोलावं. आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात. फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपत नसतात. आयुष्यात स्पर्धा नक्की असावी, पण ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी नसावी. चेहरा सुंदर असेल किंवा नसेल, पण शब्द आणि मन हे शुद्ध असायला हवे. चेहरा लवकर विसरतो, पण चांगले शब्द आणि मन हे कधीच विसरत नाही. आयुष्यात कोणावर विश्वास किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी अति झाल्या की त्याची माती होते. जेव्हा पाप समजतो तेव्हा तो आजूबाजूला नसतो. ज्या जखमीतून रक्त येत नाही तेव्हा समजून जायचं की तो घाव जवळच्या कोणाचा तरी आहे. आपल्यासाठी एका पुरुषाची डोळी भरून येताना पाहणे एका स्त्रीच्या प्रेमाचं ती सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. काही जण म्हणतात की आपलं ते आपलंच असतं, पण कधी कधी आपलं सर्वात मोठं कपटी आणि गद्दार असतं. जबाबदारी नुसती घेऊन चालत नसते, तर तिची जाणीव असावी लागते. जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी असेल तर तुमचं पण कर्तव्य असतं की तुम्ही पण त्याच्याशिवाय आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आजच्या युगात नातं सुंदरता व पैशावर टिकत नाही, तर भावनिक जोडणी आणि समजुतीवर टिकतं. नातं तोडतं ते मन भरल्याने किंवा भावनिक अंतर वाढल्याने. मग कोणतंही नातं असो, सर्वात महत्त्वाचं असतं योग्य संवाद आणि समज. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणं म्हणजे अजून मोठ्या अडचणी जाण्यासारखे असते.
त्याग तिथेच करा जिथं त्याची गरज असते. भर दुपारी दिवा जाळल्याने अंधार नाही तर त्याचं अस्तित्व संपतं. आपल्याला कोणीतरी फसवलं यापेक्षा वापर केला गेला ही भावना मनाला पोखरत असते. तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट केलं तर जणू एखाद्या सुखद वाऱ्याच्या झुळकेसारखं असतं, जे मनाला शांत, प्रसन्न, प्रेरणा, उभारी देऊन जातं. धन्यवाद. थँक्यू.